सात रस्ता परिसरात यूथ प्राईड ग्रुपचे संस्थापक समीर शेख यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला भव्य देखावा सध्या सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेत आहे. या देखाव्याचे मुख्य आकर्षण ठरली आहे उझबेकिस्तानमधील प्रसिद्ध इमाम बुखारी मशिदीची हुबेहूब प्रतिकृती. भव्य आकार, आकर्षक रोषणाई, देखणी सजावट आणि बारकाईने साकारलेली वास्तुरचना यामुळे हा देखावा चर्चेचा विषय ठरला आहे. ऐतिहासिक वास्तूची प्रतिकृती साकारत यूथ प्राईड ग्रुपने आपल्या कलाकुसरीची अनोखी झलक दाखवून दिली आहे. या देखाव्याची खासियत केवळ भव्यतेपुरती मर्यादित राहिली नाही. समीर शेख यांच्या पुढाकारातून गरीब व गरजू महिलांना साड्यांचे वाटप तसेच गरजू कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणासोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. भव्य देखावा उभारण्यासोबतच गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हाच खरा सामाजिक उपक्रमाचा उद्देश या भावनेतून करण्यात आलेल्या या मदतकार्याचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार यशवंत माने, टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव, राष्ट्रवादीचे संतोष भाऊ, जुबेर बागवान, माजी महापौर आरिफ शेख, नगरसेवक विनोद भोसले, मतीन बागवान, शकील मौलवी, राजू कुरेशी, तौफिक पहिलवान, डीके बॉस, किशन जाधव, अंकुश अण्णा गायकवाड, मोसीन तांबोळी, जमीर शेख, अजित कुलकर्णी, कम्मू शेख, रजाक शेख यांच्यासह यूथ प्राईड ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सात रस्त्यावर भव्य देखावा आणि दुसरीकडे गरजूंना मदतीचा हात. यूथ प्राईड ग्रुपच्या या उपक्रमाने सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. सहकार्याने सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य देखाव्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर मी राष्ट्रवादामध्ये एवढंच म्हणेल की हा एक यूथ प्राईड ग्रुप आहे. या यूथ प्राईड ग्रुपचे आधारस्तंभ स्वर्गीय धर्माजी भोसले साहेब, संस्थापक स्वर्गीय श्री आसिफ भाई यांच्या पुढाकाराने सुरू झालेला हा यूथ प्राईड ग्रुप आज श्री समीर भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी सामाजिक उपक्रम, सामाजिक सेवा व विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढाकार घेऊन हे ग्रुप नेहमी या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये अग्रेसर आहे. या ग्रुपला ज्याची मार्गदर्शन जी गरज आहे ते आमचे मार्गदर्शक श्री विनोदजी भोसलेजी, नगरसेवक. तसेच या ग्रुपची सुरुवात त्यांच्या मार्गदर्शनाने होते ते आमचे सहकारी श्री विनोदजी भोसले यांचा सुद्धा मी ग्रुपच्या वतीने आभार मानतो. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं व यूथ प्राईड ग्रुपच्या सर्व मित्र परिवाराचं मी आज या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. तसेच आपण एवढ्या मोठ्या संख्येने समीरभाई शेख व यूथ प्राईड ग्रुपवर जे प्रेम दाखवलं आहे त्याबद्दल मी सुद्धा आपला आभार मानतो. मंचावरील समीर भाई के जो बड़े भाई आसिफ भाई जो समीर भाई के साथ में जो हमको मिलाए थे, हम समीर भाई के साथ में अभी तक मिलके का जो भी कार्यक्रम थे साथ में करते हैं. और समीर भाई की एक स्वभाव ऐसी है, सभी हिंदू मुस्लिम भाइयों को लेके जो कार्यक्रम करते हैं, जो हमारे इस कार्यक्रम के जो जश्न ईद मिलाद के जो अध्यक्ष हैं हमारे दलित समाज के, क्योंकि ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान के औलाद इंसान बनेगा. जैसा कि हमारे समीर भाई ने सबको लेके काम करते हैं, तो मैं समीर भाई ने माशाल्लाह डेकोरेशन जो मस्जिद जो बनाते हैं हर साल की तरह इस साल भी माशाल्लाह बहुत खूब बनाए, बहुत अच्छी बनाए हैं. और हमारे माँ बहनों को साड़ी वाटप, अनाज वाटप जो भी हमारे समीर भाई के ग्रुप की तरफ से होता है, मैं जो समीर भाई के साथ जो ग्रुप है, जो समीर भाई के साथ जो दोस्त लोग हैं, समीर भाई को छोड़ते नहीं. समीर भाई के साथ में खाने को खाना लगा के जो भी कार्यक्रम को सक्सेस करते हैं,
माशाल्लाह 7 रस्ते पे जो समीर भाई ने जो कार्यक्रम किया, जो सभी हमारे जाति धर्म को लेके करते हैं, मैं जश्न ईद मिलादुन के मौके पे सभी देशवासी को जश्न ईद मिलादुन मुबारकबाद करता हूँ। मेरी दो बात को ही करता आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय यशवंतदादा माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष सन्मानित, या ठिकाणी सांगितलं की युथ प्राईड ग्रुपचं त्या ठिकाणी कामाची सुरुवात कधी झाली, कोणी सुरुवात केली. गेल्या 18 वर्षापासून सातत्याने सामाजिक कार्याच्या माध्यमातून समीरभाई शेख यांनी आपल्या कामाचा ठसा त्या ठिकाणी सोलापूर शहरच नव्हे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. समीरभाई या सोलापूर शहरामध्ये अनेक संघटना, अनेक ग्रुप या ठिकाणी मी पाहिलो, पण एक तर तुम्ही कुठल्या पक्षामध्ये नाही, कुठल्या पदावर नाही, कोण नेता असं नाही ज्यांची तुमच्यासोबत परिचय नाही. समीरभाई राजकारणामध्ये गेल्या 12-13 वर्षापासून काम करताना मी बरेच त्या ठिकाणी मंच पाहिलो. उनको याद करने के लिए, उनकी तरफ से खुशी बनाने के लिए मेरे अजीज दोस्त अजीब भाई शेख और धर्मा भोसले, इन्होंने सभी को आगे बढ़ाकर ये जो प्राइड ग्रुप की जो स्थापना की है, ये प्राइड ग्रुप को जो है सभी लोग उसके साथ ही जो तरीके से आगे बढ़ा रहे हैं. मैं चाहता हूँ कि अभी यहाँ पर जो है दो बड़ी अजीबुलजान हस्तियाँ आई हुई है. एक अजीबुलजान हस्ती है दिलीप माने, जो हमारे मुसलमानों के बड़े चहीते और महबूब नेता हैं. दूसरे आमदार हैं यशवंत माने, वो भी मुसलमानों के गरीबों के बड़े चहीते नेता हैं. उनसे मैं गुजारिश करता हूँ, ये लड़का दिन रात मेहनत कर रहा है. कोई समाज कोई भी हो, हिंदू हो, मुसलमान हो, दलित हो, सिख हो, बुद्ध हो, कोई भी हो, हर किसी की मदद करता है, हर किसी के सुख दर्द में शामिल होता है. और ये मूवी के माहौल में सब लोगों को बुलाता है, सबका खैरो बंदम करता है, सबकी आवभगत करता है. मैं अल्लाह ताला के सामने मैं आप दोनों से, माने साहब से और यशवंत माने साहब से, दोनों माने साहब यहाँ पर आए हैं, उनसे मैं गुजारिश करता हूँ ये लड़के को उस टबुला की ताकत दो, ऐसी ताकत दो उसको कि वो जोर से काम करे और सोलापुर शहर में एक मिसाल बनाते कि हिंदू मुसलमानों को अगर वो ये कर सकता है तो उसका नाम है समीर शेख. आज अजीब भाई की और धर्मा भोसले की मुझे बहुत याद आ रही है. आज मैं एक बात बोलता हूँ कि जैसे अजीब भाई और धर्मा भोसले ने समीर को अपना बेटा माना, मैं भी उसको अपना बेटा मानता हूँ और विनोद भोसले को भी मैं मेरा भाई का बेटा मानता हूँ. मैं फिर एक बार गुजारिश करता हूँ, आपको मुबारकबाद देता हूँ कि आप सब लोग इतनी बड़ी तादाद में यहाँ पर आए और अपने प्यारे नबी को याद करने के लिए. प्यारे नबी ने अपने को मोहब्बत का सबक दिखाया, अपने को भाईचारे का सबक दिखाया. जिसके पास कुछ नहीं है उसको मदद करो, ये सबक दिखाया. किसी का हड़प लेने का सबक नहीं सिखाया. हर किसी को, मजलूम को, गरीब को मदद करने की जो वायदा दिया वो वायदा निभाने में ये प्राइड ग्रुप उसके साथ ही बहुत काम कर रहे हैं. यहाँ पर कई बड़े लीडर लोग आए हैं, नदीम भगवान पर आए हैं. माननीय यशवंतदादा माने, माननीय चंद्रकांत दायमाशेठजी, माझे ज्येष्ठ बंधू संतोष भाऊ पवार, जुबेरभाई बागवान, नगरसेवक गुरुदादा भोसले, किशनजी जाधव, नगरसेवक नागेशजी खरात, तरुण मित्रांनो, मी समीर भाईला पाठीमागे सांगितलं होतं, समीर भाई तुमची जादू शहरात अशी आहे, तुम्हाला निर्मल कुमार फडकुले सभागृह मीटिंगला कमी पडतंय, बरोबर का समीर भाई? मीटिंग साठी तुमची वार्षिक मीटिंग पदाधिकारी निवडीची निर्मल कुमार फडकुले सभागृह कमी पडतंय. तुम्हाला पुढच्या वर्षी हुतात्मा स्मृती मंदिर सुद्धा कमी पडणार आहे. कारण का तुमचा जो माहोल आहे तो का तिकडून कसा माहोल आहे बघा. हे जादू तुमच्यामध्ये. आणि आता चंद्रकांत शेठजी म्हणले 2 मानेसाहेब तुमच्या मागे उभारल्यावर तुम्हाला कोणी थांबू शकत नाही. परत एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय जिजाऊ जय शिवराय. सोलापूरकरांना इच्छा आकांक्षा असते की बाबा समीरभाई काय करतील.
समीरभाई कुठला देखावा करतील असं त्यांचं सर्व जाती धर्मांना घेऊन जे काही काम आहे त्या कामाला मी त्यांच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुनश्च मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त इथे जमलेल्या सर्व नागरिकांना आणि स्टेजवरील लोकांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. मित्र परिवाराच्या वतीनं दरवर्षी 7 रस्ता या चौकामध्ये मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम साजरा केला जातो. तमाम देशभर हा उपक्रम साजरा करत असताना समता, शांतता आणि बंधू आणि एकता हा संदेश मोहम्मद पैगंबराने दिला. त्याचंच अनुकरण करण्याचा प्रयत्न समीरभाई शेख मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात येतो. आणि आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक माजी आमदार यशवंतदादा माने साहेब, माजी आमदार दिलीप मालक माने साहेब, सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्व तरुण मित्र सहकाऱ्यांनो, कालच या ठिकाणी तमाम सोलापूर शहरवासियांना एक आगळं वेगळं मोहम्मद पैगंबराच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं दरवर्षी गरिबांना कंबळ वाटप असेल, अन्नधान्य वाटप असेल, गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असेल, असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम समीरभाईच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी करण्यात येत असतो. आणि आज सोलापूर शहरातील 7 रस्ता चौकातील मेन परिसरामध्ये हा कार्यक्रम समीरभाईच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत असतो. या बहुसंख्य अशा जमलेल्या जनसमुदायाला मी मोहम्मद पैगंबर जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि खरं तर व्यासपीठावर बोलण्यासारखं आज खूप जण नेतेगण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनाच संधी देणं अपेक्षित आहे. या गडबडीच्या कार्यक्रमामध्ये देखील माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला समीरभाईंनी व्यासपीठावर बोलवलं आणि मोहम्मद पैगंबर जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी त्यांनी दिलं. त्यामुळे मी समीरभाईला मनस्वी शुभेच्छा देतो आणि तमाम शहरवासियांना, तरुण बांधवांना आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माता भगिनींना मोहम्मद पैगंबर जयंतीच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. इस साल भी यूथ प्राइड के माध्यम से समीर शेख और उनके सभी साथियों ने एक ऐतिहासिक कार्यक्रम यहाँ 7 रस्ता चौक में लेते हैं. इस कार्यक्रम में मौजूद माजी आमदार और हमारे नेता दिलीप राव माने साहब, दूसरे तात्या माने, विनोद भाई भोसले, हमारे किशन यादव, मतीन बाबू के जश्न ईद मिलादुन नबी के मौके पर अपने सोलापुर में नहीं, अपने राष्ट्र में नहीं, अपने देश में नहीं, पूरे दुनिया में जश्न ईद मिलाद नबी शान चौकस से हुजूर की याद में, हुजूर ने जो शांति का संदेश दिया, भाईचारे का संदेश दिया, उसके मद्देनजर सभी जाति धर्म के लिए पैगंबरों को अल्लाह ताला ने इस दुनिया में उतारा था. तो मैं बस यही कहूँगा कि हमारे समीर भाई यूथ प्राइड के माध्यम से उनका जो देखावा रहता है वो देखावा दुनिया के ऐतिहासिक मस्जिद या जो ऐसी खूबसूरत और अच्छी मस्जिद का उन्होंने यहाँ हुबहू एक उनका प्रतिमा बनाते हैं. और ये लोगों में उत्सुकता रहती है कि इस बार कौन सी मस्जिद का प्रतिमा यहाँ हमको देखने मिलेंगे. भले ही हम उस देश में नहीं जाते हुए मगर उस देश की मस्जिद हमारे समीर भाई के माध्यम से यहाँ शहर सोलापुर में दिखाया जाता है. ऐसे ही काम करते हुए हम सभी आपका साथ देते हुए, और खास तौर पर इस साल के उन्होंने जैसे ईद मिलादुन उत्सव कमेटी के अध्यक्ष भी रहे. उनको इस काम को देखकर उनको जो अध्यक्ष बनाया गया और एक बहुत ही अच्छा कार्यक्रम पिछले 8 दिनों में उन्हें गोर गरीबों को अनाज तकसीम करना, खाऊ वाटप करना, फल फ्रूट वाटप करना, जिस तरह से आज एक बहुत ही अच्छा कार्यक्रम हमारे मतीन बागवान ने बीजापुर बेस में लिया था. बच्चों के लिए उन्होंने एप्पल और केले का इंतजाम किया था. 10,000 लोगों को उन्होंने इंतजाम किया. मैं उनका भी मुबारकबाद देता हूँ और समीर को भी मुबारकबाद देता हूँ. बहुत ही अच्छा कार्यक्रम समीर हमारे जमील कुडारी कर रहे हैं. मैं अल्लाह ताला से यही दुआ करूँगा, अल्लाह ताला उन्हें तरक्की दे, उनको उनके खुशी में शामिल हो. बस इतना कहते जगह लेता हूँ. खुदा हाफिज. संस्थापक अध्यक्ष यूथ प्राइड ग्रुप सोलापूर यांच्या वतीने या देखाव्याच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेले व्यासपीठावरती तुमचे आमचे सर्वांचे नेते माजी आमदार माननीय दिलीपरावजी मालक, सर्व मान्यवर या ठिकाणी स्टेजवरती आहेत. परंतु सर्वांची नावं घेणं शक्य नाही कारण आपल्याला अजून मानेसाहेब मार्गदर्शन करणार आहेत. पण आपल्याला सांगतो माझे मित्र आसिफ भाई, त्यांचे बंधू समीर भाई, ते दरवर्षाप्रमाणे तुमच्या सर्वांच्या साथीने साक्षीने आपल्या 7 रस्ता या चौकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देखावे आपल्याला दाखवण्यासाठी उभारत आहेत. त्या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्व
हिंदू मुस्लिम सर्व बांधव त्यांना मनापासून साथ देतात. हिंदू मुस्लिम बांधव म्हणण्याचा उद्देश एकच आहे की समीरबाईंना सर्व जाती धर्माच्या लोकांची एकसंघपणे काम करत असतात. सर्व गरजू व्यक्तींना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असतात. सर्वात मोठं रक्तदान हे शिबिर घेत असतात. आज आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला शालेय अनाथ आश्रमातील मुलांसाठी सुद्धा ते शालेय साहित्याचं वाटप करणार आहेत. गरजू लोकांना धान्य व कंबळ वाटपाचा कार्यक्रम घेतलेला. मी आपल्याला एकच सांगतो, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ज्या पद्धतीने पुढे जात असताना सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना कशा पद्धतीने मदत करता येईल हे समीरबाईच्या माध्यमातून आपण दरवर्षी पाहत आलेलो आहे. कुठल्याही प्रकारचा कोणाला त्रास न देता प्रत्येकाला ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीची मदत गरज असते, कुणाला धान्याचे, कुणाला रक्ताचे, कुणाला वेगवेगळ्या प्रकारचे, आणि त्यांना नेहमीच सर्व जाती धर्माचे व्यासपीठावरील नेते मंडळी त्यांच्या पाठीशी उभा असतात. आता सांगितलं मानेसाहेब त्यांच्या पाठीशी आहेत. मानेसाहेबांच्या पाठीमागून मीही त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी राहतोय. माऊलींनी सांगितलं, दायमाशेठनी सांगितलं, आणि सर्व आमचे माझे जवळचे नाते तानाजी भाऊ आहेत, हे प्रत्येक वर्षी या कार्यक्रमात उपस्थित राहतात. त्यामुळे मी तुमच्या वतीने या सर्व व्यासपीठावरील सर्वांचं मान्यवरांचं मी आभार मानेल, आणि आमच्या सर्वांच्या वतीने समीरबाईचा आभार मानेल की अशाच पद्धतीचे कार्यक्रम आपण दरवर्षी घेत राहू. हे आपल्याला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. संत रविबाबा जयंतीच्या निमित्ताने आमचे बंधू समीरबाई शेख वर्षभरात केलेल्या उपक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मोहोळ तालुक्याचे माजी आमदार, समोरील सर्व नागरिक बंधूंनो, आता अनेक वक्त्यांची भाषणं झाली. समीरबाईचे मोठे बंधू खरं तर माझे मित्र होते. आम्ही काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कैलासवासी धर्मा भोसले साहेब, समीरबाई चे मोठे बंधू आसिफबाई, आम्ही सगळे एकत्र म्हणून काम करत होतो. अकस्मित आज ते नाही तिथं, त्यांचं दुर्दैवी निधन झालं. पण त्यांची एक भाऊ आणि त्यांचा एक मुलगा धर्मा भोसलेचे चिरंजीव विनोद भोसले हे सातत्यानं एक मैत्रीचं नातं ठरवून विविध उपक्रम साजरा करण्याचा सातत्याने त्यांनी प्रयत्न करतात. मागच्या आठवड्यात त्यांची फडकुले सभागृहामध्ये बैठक झाली. त्याच्यापूर्वी मला येऊन सांगितले की भाऊ इथं आम्ही मीटिंग घेतो आणि मीटिंगच्या निमित्ताने एक चांगला उपक्रम यावर्षी त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करू. मी सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यात, तेव्हा मी महाराष्ट्रात कुठं पण फिरत असताना एवढ्या चांगल्या प्रकारे हा विविध उपक्रम आपल्या मित्रांनी चांगल्या पद्धतीने काम करण्याचा त्यांनी प्रयत्न सातत्याने केला. मी विचारलो त्यांना, एवढे सगळं बजेट तुम्ही कुठनं गोळा करता? म्हणले, भाऊ मी कुणाला एक पैसा मागत नाही, वर्षभरात ते काम करतो, कष्ट करतो, जे माझी मेहनत आहे त्याच्या माध्यमातून हा माझा पैसा गोळा करतो, आणि ह्या दिवसासाठी मी तो राखीव पैसा खर्च करण्याचं काम करण्याचं. समीरबाई महानगरपालिकेच्या वेळेला माझ्याकडे आले होते, पण मी त्यावेळेला मला वाटतं 4 महिने आधी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळेला म्हणलं मी कुठल्या पक्षात न उभा राहू. म्हणलं अजून आमचा स्थिर स्थावर नाही तिथे मी तुम्हाला काय सांगू. मी आता सांगितलं की यशवंतराव माने आणि दिलीप माने मागे आहेत आमच्या मला. 100% सांगतो, समीरबाईच्या आम्ही दोघंही खंबीरपणे मागे राहणार आहे आणि भविष्यामध्ये पण पुढे राहू. राजकीय आमचं जरा स्थिर स्थावर झालं. 2 माने आता सध्या माजी आमदार आहेत, आमदार नाहीये, दोघं पण माने माजी आमदार आहेत. त्यामुळं जेव्हा आम्हाला संधी मिळेल, जेव्हा त्यांचं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा आम्हाला वेळ आली, संधी आली, निश्चितपणे समीरबाईचं चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांचं एक बस्तान बसवण्याचं काम आम्ही निश्चितपणे करतो. एवढा मोठा त्यांचा कार्यकर्त्याचा संच आहे. सर्व कार्यकर्ते त्यांनी सर्व समाजाचे, सर्व धर्माचे
एकत्र ठेवून त्यांनी काम करण्याची पद्धत त्यांची हातोटी खूप चांगली आहे. आज एक व्यक्ती आपल्याला इथं कमी दिसते, त्यांचा आज वाढदिवस आहे राजाभाऊ सरोदेंचा. नाहीतर ते जर कार्यक्रमाला असते आम्ही दोघं एकत्र बसलेला असतो. त्यांचा वाढदिवस असल्यामुळे ते येऊ शकले नाही, नाहीतर व्यासपीठावरचे सगळी माणसं आपल्याला या समीरबाईच्या कार्यक्रमाला असतात. मला खास करून समीरबाईच्या कार्यक्रमाला महिनाभर आधी आठवण करून द्यायचं असेल तर आमचा युवराज चव्हाण आठवण करून देतो. युवराज चव्हाण मगापासून मला 5 फोन केले त्यांनी, तयारी झाली या तयारी, आणि विनोद भोसले साहेबांनी पण सांगतात की तयारी झाली या, आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. एवढं प्रेम समीरबाईवर करणारे सगळे लोक आहेत. आमचं निश्चित एक वडीलधारी मंडळी म्हणून आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. असंच शुभ कार्य करावं, असंच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.